हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स या पाठाचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. चला तर मग सुरुवात करूयात. द सॉन्ग ऑफ सॉंग्स या टायटलचा अर्थ होतो गाण्यांचे गाणे. स्लोली Gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. सावकाशपणे, अत्यंत हळुवारपणे तो जो काही दमलेला संगीतकार आहे. एक्झॉस्टेड या शब्दाचा अर्थ होतो टायर्ड, म्हणजे दमलेला, थकलेला. म्युझिशियन म्हणजे काय? संगीतकार. तर त्या दमलेल्या संगीतकारानं आपला जो काही तानपुरा आहे, हा तानपुरा त्या कार्पेटवर, त्या गालिच्यावर ठेवला. द एक्सक्विसिट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. राग दरबारींच्या अप्रतिम सुरावटींचा नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. एक्सक्विसिट या शब्दाचा अर्थ होतो व्हेरी फाईन अँड प्लीजिंग. Emperor Akbar looked up, his eyes lit with admiration. अकबर बादशाहनं वर पाहिलं, त्याच्या डोळ्यामध्ये कौतुकाचे भाव तरळत होते. वंडरफुल, ही सेड. सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. ही फारच अप्रतिम. त्याने सांगितलं की सुपर्ब, अत्युत्तम आहे. आय लिसन टू यू एव्हरी डे म्हणजे मी रोजच काय करतो, तुमचं गाणं ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ, पण तरीही माझं समाधान होत नाही. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेननं अत्यंत कृतज्ञतेनं आपली मान झुकवली. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. आणि त्यावेळेस अकबर बादशाह म्हणाले की जगातील सर्वात सुंदर आवाज तुमचा आहे असं मला वाटते. बट आय डोंट शहनशाह सेड तानसेन विथ स्माईल. तानसेनने स्मित हास्य करत म्हटलं की मला तसं वाटत नाही शहनशाह. देर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. की माझ्यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त सुंदर गाणारं कोणीतरी आहे. रिअली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. की खरंच असं आहे का? आणि अकबराचा विश्वासच बसला नाही. तो जोरात आवाज करत म्हणाला की खरंच असं आहे का? देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. मग त्या व्यक्तीला आपण आपल्या दरबारात गायला बोलावलंच पाहिजे. कॅन यू अरेंज इट. तुम्ही ते अरेंज करू शकता का? तसं घडून आणू शकता का? तानसेन शुक हिज हेड. तानसेननं आपली मान हलवली. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. ही मला माफ करा, पण ते काही येऊ शकणार नाहीत. व्हॉट? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. काय म्हणले? बादशहाने स्वतः आमंत्रण दिलं असं समजल्यावर सुद्धा ते येणार नाहीत का? या ठिकाणी समन या शब्दाचा अर्थ होतो कॉल. नो नॉट इवन देन. नाही, तरीसुद्धा नाही. दिस रिप्लाय वूड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्पेरर. की दुसरा कुठला पण राजा असता तर हे उत्तर ऐकून त्याला राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट. पण अकबर कसा होता? वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी सेड अकबर. अकबर म्हणाला ठीक आहे उस्तादजी. स्मायलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. आणि तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यामध्ये पाहून तो हसत हसत म्हणाला इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. की जर ते आपल्याकडे येत नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन.
विल यू टेक मी टू हिम? तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? येस सर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पेरर ऑफ हिंदुस्तान. हो, मी तुम्हाला नक्कीच तिकडे घेऊन जाईन, पण तुम्ही हिंदुस्तानचे बादशाह म्हणून त्या ठिकाणी येणार नसाल तर. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. नाही, मी त्या ठिकाणी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून, संगीतप्रेमी म्हणून जाईल, विनम्रतेने त्या ठिकाणी जाईल. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. की तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हार्मिट. संत हरिदास हे तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि एकांतवासामध्ये अत्यंत साधेपणानं आपलं जीवन व्यतीत करत होते. वेन तानसेन अँड द एम्परर रीच्ड हिज हट. की ज्यावेळेस तानसेन आणि बादशाह संत हरिदास यांच्या झोपडीजवळ पोहोचले, ही वॉज बिझी विथ हिज डेली कोर्स. त्यावेळेस ते आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होते. वेन दे आस्क्ड हिम टू सिंग, ही स्माइल्ड बट सेड फर्मली, आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग. की ज्यावेळेस त्यांना गाण्यासाठी विनंती केली त्यावेळेस ते हसून पण तेवढ्याच ठामपणानं म्हणाले की माझं गाण्याचं वय केव्हाच उलटून गेलेलं आहे. इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्वेड हिम टू चेंज हिज माइंड. की त्यांचा आवडता शिष्यसुद्धा त्यांचं मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट अराउंड हिम. पण तानसेनला माहीत होतं की त्यांना आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. आणि त्यांनी आपल्या गुरुसमोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव ठेवला. अँड ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक. आणि त्यांनी मुद्दामून एक चूक केली. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन, क्राईड हिज टीचर अमेज्ड, व्हॉट हॅज हॅपन टू यू. आणि ती चूक केल्यानंतर त्यांचे गुरु म्हणाले, तो सूर बरोबर नाही तानसेन. त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले आणि म्हणाले, तुला काय झालं आहे? तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेनला गुरुचं म्हणणं समजलं नाही आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. एक्झास्परेटेड, संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड्स अँड सॅंग द राईट नोट. आणि संत हरिदास यांनी वैतागून तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य असा सूर लावला. देन ही वेंट ऑन टू नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि ते पुढे आणि त्याहून पुढे गात राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन. त्यांचे सूर एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे साऱ्या जंगलात चहूकडं पसरले. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेर हिप्नॉटाइज्ड अँड द एम्पेरर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. की अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखं भारावून ते ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य होतं हे अकबराच्या लक्षात आलं. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक धिस. की संगीत असं सुद्धा असू शकतं हे त्याला माहीतच नव्हतं. ही हॅड सर्टनली नेव्हर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. की अशा प्रकारचं संगीत त्याने यापूर्वी कधीही ऐकलेलं नव्हतं. ॲज दे वॉक बॅक, ज्यावेळेस ते परत जात होते, द एम्पेरर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. आणि त्या शांततेचा भंग करत आणि तानसेनला विचारलं, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. की उस्तादजी आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही. तानसेन स्माईल. तानसेन हसला. शहनशाह
आय सिंग ॲट युअर कमांड द कमांड ऑफ द एम्पेयर ऑफ हिंदुस्तान, की मी तुमच्या आदेशावर गातो, मी हिंदुस्थानच्या बादशाहाच्या आदेशावर गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स. पण गुरुजी कोणासाठी गातात, तर सर्व राजांचा जो राजा आहे त्यासाठी गुरुजी गातात, आणि तो आहे गॉड म्हणजेच देव. गुरुजी हे फक्त देवासाठी गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम डेप्थ्स ऑफ हिज सोल, फ्री अँड अनआस्क्ड फॉर. त्यांचं गाणं त्यांच्या अंतरात्म्यातून येते, मुक्तपणे, स्वच्छंदीपणे. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन, की मी माझं गाणं त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी अलौकिक असेल अशी अपेक्षा कशा पद्धतीने करायची किंवा कशी करणार ती. तर या ठिकाणी या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पूर्ण झालं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.